नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक राजकीय बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राहुल गांधींचा वरदहस्त आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षात नाराजी असल्याची चर्चा सध्या आहे, पण त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची देखील माहिती कळते. उलट राहुल गांधी यांचाच त्यांच्यावर वरद असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळते. नाना यांच्या वक्तव्यावरून चर्चा सध्या आहेत आणि त्याच्यामुळे पक्षामध्येच त्यांच्या विधानांवरून नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. कटुता येणारी विधानं टाळण्याचा त्यांना सल्लाही दिला जातोय असं कळतंय आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे या संदर्भात प्रतिनिधींकडून देखील आपण माहिती घेणार आहोत, पण त्याचबरोबर दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. सर, या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? कारण आपल्याला माहिती आहे की नाना पटोले यांची वक्तव्य यामध्ये पक्षामध्येच त्यांच्या वक्तव्यांबद्दल त्यांच्याबद्दल काहीशी कटुता असल्याची देखील चर्चा होती. पक्षामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रात कटुता आहे नाना पटोले यांच्या विधानांविषयी. मात्र दिल्लीत वेगळं चित्र आहे. नाना पटोलेंना जेव्हा दिल्लीत मध्यंतरी बोलवण्यात आलं आणि ते उत्तर खानदेशचा दौरा सोडून दिल्लीत गेले, त्यावेळी त्यांना चर्चा करण्यात आली त्यांच्याशी आणि जी विधानं येत आहेत उलटसुलट त्याविषयी विचारणा करण्यात आली आणि त्यांना एक सल्ला देण्यात आलेला आहे की हे सरकार आपल्याला चालवायचं आहे 5 वर्ष. आपल्या विधानांमुळे सरकार पडलं किंवा आपल्यामुळे सरकार पडलं असा ठपका आपल्याला नकोय. त्यामुळे हे सरकार चालवण्याची जबाबदारी जेवढी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे तेवढीच आपली देखील आहे. हा एक भाग झाला. मात्र नाना पटोलेंच्या बोलण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर काही नाराजी व्यक्त केली तर ती सगळ्यात आधी, किंवा अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली तर ती सगळ्यात आधी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली जाते. आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना पटोले यांची विधानं आवडत नाहीत. त्याला 2 कारणं आहेत परत, की ज्या पद्धतीने गेल्या 4 महिन्यात नाना पटोले सगळीकडे फिरतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत, वेळ देत आहेत आणि कुठेतरी काँग्रेसचं एक खच्चीकरण झालेलं आहे असं चित्र असताना काँग्रेसला पुन्हा रिवाईव्ह करण्याच्या दृष्टीने त्यांचे जे काही प्रयत्न चाललेले आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या मनात अशी महाराष्ट्रातल्या भावना असू शकते की आपला बेस कुठेतरी हलवला जातोय का, किंवा आपल्याला काही एक नवीन चॅलेंज उभं राहतंय का. आणि हा काँग्रेसमध्ये असं कुरघोडीचं राजकारण हे नवीन नाही, वर्षानुवर्ष हे होत आलेलं आहे. पण नाना पटोलेंना जो सल्ला देत, नाना पटोलेंना विचारलं की पक्ष चालवायचा आहे कशा, शेवटी अतुल सरांचा आवाज आपल्यापर्यंत नीट काहीही मदत नको. सर सॉरी, तुमचं मधलं एक वाक्य कट झालं होतं, तुम्ही पुन्हा एकदा सांगू शकाल? नाना पटोले विषयी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या नेत्यांना कुठेतरी इन्सिक्युअर्ड असं वाटतंय का, ही देखील एक हा मुद्दा चर्चेत आहे. आणि दुसरा एक भाग असा आहे की जेव्हा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं तेव्हा नाना पटोलेंनी सांगितलं की पक्षासाठी जो काही पक्ष चालवायला निधी लागणार आहे तो पैसा कसा उभा करायचा ते मी बघतो, मला कुठल्याही मंत्र्यांकडनं पैसा नको. कारण मंत्री 100 रुपये 10 रुपये देतील आणि 100 रुपये दिले म्हणून सांगतील, हा प्रकार मला नकोय. अशा पद्धतीचं विधान नाना पटोलेंनी दिल्लीत केल्याचंही माहिती आहे. आणि त्यामुळेच राहुल गांधींनी जो सपोर्ट नाना पटोलेंना केलाय की तुम्ही करा, पक्ष वाढवा, मात्र सरकार चाललं पाहिजे, सरकारमध्ये कुठल्याही तुमच्या विधानांनी अडकाटी आली नाही पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण नाना पटोलेंचा एक रेबेलिस स्वभाव आहे आणि ते बोलताना त्यांना लक्षात येत नाही आपण काय बोलतोय ते, आणि त्या बोलण्यामुळे जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते पुन्हा मी असं नव्हतं बोललो, मला असं म्हणायचं होतं, अशी सुधारणा त्याची करायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. तो त्यांचा स्वभाव आहे. पण आपल्या स्वभावामुळे सरकार अडचणीत जर येत असेल तर निश्चितपणे परवडणारा नाही. आणि जाणीव मागल्या 2-3 घटनांमुळे नाना पटोलेंना झालेली आहे आणि त्याचीच परिणिती आज ही माहिती समोर येण्यात झालेली आहे असं मला वाटतं. अतुल सर, एकीकडे जसं आपण म्हणतोय की नुकत्याच नानांच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण देखील आलं होतं आणि असं देखील म्हटलं जात होतं की त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होतीये. कटुता टाळण्याचा जेव्हा सल्ला दिला जातोय तेव्हा म्हणजे हा सल्ला दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची वक्तव्यावरून त्यांनी नुकतंच म्हटलं होतं की वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. अशा वेळेला जेव्हा संवादामध्ये कदाचित थोडीशी अडचण निर्माण होते, राहुल गांधींचा सल्ला पुढच्या कारकिर्दीसाठी किंवा 3 पक्षांच्या सरकारसाठी बळकटी देणारा ठरू शकतो? निश्चितपणे. आणि राहुल गांधींचा सल्ला हा त्यांना जो आहे तो सल्ला म्हणजे मी त्याला संधी म्हणून बघतो की ज्या पद्धतीने दिल्लीने सांगितलं की तुम्ही कटुता टाळा, वादग्रस्त विधानं करू नका, सरकार आपल्याला चालवायचंय,
हे सांगितलं याचा अर्थच कुठेतरी तुम्ही चुकीची विधानं करताय हे पक्षांनी देखील त्यांना इनडायरेक्टली सांगितलेलं आहे दिल्लीने. आणि अशी विधानं जर एकदा दोनदा तीनदा दुर्लक्षित केली जातील पण वारंवार जर अशी विधानं होऊ लागली तर शेवटी पक्ष सुद्धा विचार करेल किंवा हे परवडणारं नाही आपल्याला. सरकार टिकवायचंय की नाना पटोलेंना टिकवायचंय ह्याचा निर्णय मग जर डोक्यावरून पाणी जायला लागलं तर सरकारला पक्षश्रेष्ठींना घ्यावा लागेल. अतुल सर, आणि आणखी एक महत्त्वाचं आहे, 3 पक्षांचं म्हणजे 3 वेगळ्या विचारधारांचे सगळे 3 पक्ष एकत्र आलेत आणि त्यातल्यात काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरी आणि त्याच्यात नाना पटोले यांची ही वादग्रस्त वक्तव्य, त्यामुळे तारेवरची कसरत असंच म्हणायला हवं काँग्रेस पक्षातली. काँग्रेस पक्षासाठी निश्चित तारेवरची कसरत आहे आणि काँग्रेसमध्ये झालंय असं की जे लोक मंत्रिमंडळात आहेत, मंत्री आहेत, त्यांना हे सरकार 5 वर्ष चालावं असं वाटतं. जे मंत्रिमंडळात नाहीत, पक्षात आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्याला काही मिळालेलं नाहीये ना, मग आपण काही बोलू शकतो, हे सरकार नाही चाललं तरी चालेल. आणि स्वतंत्र लढण्याची भूमिका सुद्धा जे नेते मांडतायत, आपण जर त्यांची नावं बघितली तर एकतर त्यांचे मतदारसंघ बाधित झालेले आहेत, म्हणजे तिथे शिवसेनेचा माणूस निवडून आलेला आहे. त्या आता नसीम खानचं उदाहरण म्हणून सांगतो. नसीम खानच्या मतदारसंघात शिवसेनेचा माणूस निवडून आला आणि त्या ठिकाणी आता वेगळं लढलं तरच नसीम खानना संधी आहे. जर तुम्ही एकत्र लढलात तर नसीम खानना उमेदवारी मिळेल का शिवसेनेच्या एक्झिस्टिंग आमदाराला मिळेल, असे प्रश्न अनेक ठिकाणी झालेले आहेत. सुरेश शेट्टींचा मतदारसंघ आहे. सुरेश शेट्टींच्या मतदारसंघात ते पराभूत झालेले, यावेळेस उभेच नव्हते, मागच्या वेळी पराभूत झाले. त्यांना देखील वाटतं की आपण स्वतंत्र लढलो तर आपल्याला चान्स आहे, नाहीतर आघाडी केली तर मग आपला मतदारसंघ दुसऱ्या कोणाला तरी जाईल. ही जी भीती काँग्रेसमध्ये 2 पातळ्यांवर आहे. जे सत्तेत आहेत त्यांना सत्ता राहिली पाहिजे असं वाटतं आणि जे सत्तेत नाहीत त्यांना वाटतं की काही करून आपण स्वतंत्र लढलं पाहिजे. हे द्वंद्व काँग्रेसमध्ये गेले काही दिवस चालू आहे आणि जसे निवडणुका जवळ येत जातील तसं तसं आणखी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. आताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त होत होती आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केल्यानंतर या संदर्भात दिल्लीनं त्यांना कटुता टाळण्याचा देखील सल्ला दिला असं देखील म्हटलं जात आहे. पण दरम्यान म्हणजे एकीकडे ही घडामोड आहेच, न्यूज 18 लोकमतची बातमी आपण बघितली सूत्रांनी दिलेली, आणि याच दरम्यान आज काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक पार पडतेय. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सध्या पार पडतेय आणि या बैठकीत नाना पटोले यांच्या कालच्या वक्तव्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. पटोलेंच्या कालच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये दरी निर्माण होतीये असंही चित्र दिसतंय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना रोज रिपोर्ट जातो, कोण काय करतं या माध्यमातून माझ्यावर पाळत ठेवली जाते असं वक्तव्य पटोलेंनी नुकतंच केलं होतं आणि महाराष्ट्रात काँग्रेस नंबर 1चा पक्ष बनेल असं विधान देखील त्यांनी केलंय. काँग्रेसच्या गोटातल्या सगळ्या हालचालींमुळे काँग्रेसच्या आजच्या बैठकीला त्यामुळे महत्त्व प्राप्त झालंय. वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, रोज नवनवीन चर्चा होती. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात ज्येष्ठ मंत्री आहेत. सर, आपण प्रदेशाध्यक्ष होतात, आता जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विधानांनी वेगवेगळी चर्चा सुरू होती. नेमकी यावर तुमची प्रतिक्रिया? कारण की एका बाजूला सुद्धा एक लक्षात घ्या की मला पक्की खात्री आहे की माननीय अध्यक्ष महोदय आमचे जे आहेत त्यांनी खुलासा नागपूरला केलेला आहे. त्यांच्या जे काही त्यांना बोलायचं होतं त्याची वेगळ्या पद्धतीनं मांडणी होत असताना दिसते आहे. आणि यात हे फक्त आम्हाला हे आहे की भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये भाग एवढ्याकरता घेतो की महागाई विरुद्ध जे आंदोलन आमचं संपूर्ण महाराष्ट्रात जोरानं सुरू आहे ते दाबून टाकण्याकरता, त्या बातम्या दाबण्याकरता ते प्रयत्न करतायत असं सुद्धा आम्हाला वाटतं. सर, पण मुळात जे विधान केलं गेलं की गृह मंत्रालय, मुख्यमंत्रालय लक्ष ठेवत आहेत सगळ्या प्रोग्रामवर, कुठेतरी सरकारला स्वतःचा अविश्वास दाखवणं आहे. नाही, या बाबतीत स्वतः नानाभाऊ आपल्याबरोबर बोलतील, आजही बोलतील. नागपूरला बोललेले, त्यांनी खुलासा केलेला आहे. थोडंसं पक्षातल्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रियासुद्धा नानाभाऊंच्या विरोधातल्या जातात, कारण की नाराजी थोडीशी वाढती. अशा स्वरूपाचं विधान करणं सरकारच्याच विरोधातलं. नाही, असं काही नाही. आमचं सरकार पक्क आहे, एकत्र आम्ही काम करतो आहोत. 2 वर्ष आमचे पूर्ण होत आहेत. 2 वर्षात चांगलं काम झालं, पुढं सुद्धा आम्ही 3 वर्ष चांगलं काम करू. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कुठलीही नाराजी नाही, कुठलेही विषय तसे अडचणीचे नाहीत. ठीक आहे, पक्षाची भूमिका म्हणून बऱ्याचशा वेळेस काही गोष्टी बोलल्या जात असतील, पण मला वाटतं की ते विषय आता शमलेले आहेत आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
त्या दृष्टिकोनातून आमचंही काम पक्ष वळणं चालू आहे. मला वाटतं तिन्ही पक्षामध्ये खूप समजदारीने काम करण्याची भूमिका आहे आणि पवारसाहेबांनी कालच स्पष्ट केलेलं आहे. सरकारमध्ये आम्ही एकत्र राहू. हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल. ठीक आहे. बाकी राजकीयदृष्ट्या तिन्ही पक्षांना आपापली अधिक क्षमतेप्रमाणे ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. एकीकडे काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. पण त्या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी आली आहे. झोटिंग समितीच्या अहवालासंदर्भातली आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. झोटिंग कमिटीचा अहवाल सरकारला मिळत नाहीये का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहारासंदर्भात ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि अहवाल मिळत नसल्यामुळे सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. झोटिंग समितीनं या संदर्भात क्लीन चिट दिली होती आणि हाच अहवाल सापडत नसल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय. या प्रकरणात त्यांची ईडीकडून देखील चौकशी झालेली होती आणि अहवाल मिळत नसल्यामुळे आता विविध चर्चा देखील रंगतायत अशी देखील माहिती कळते आहे. त्याच्यामुळे झोटिंग कमिटीचा अहवाल आता गहाळ झालाय का आणि तसं असेल तर ही गंभीर बाब आहे. नेमकं पाणी कुठे मुरतंय या संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. हा झोटिंग समितीचा अहवालच सापडत नसल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. या प्रकरणात ईडीकडून देखील त्यांची चौकशी करण्यात आलेली होती. एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहारासंदर्भात ही झोटिंग समिती नेमण्यात आली होती आणि याच समितीचा अहवाल आता मिळत नाही अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. एकीकडे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्यात. गेल्याच आठवड्यात त्यांची ईडीकडून देखील चौकशी झालेली होती. त्याच्या आधी त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची देखील चौकशी झाली होती आणि त्या दरम्यान आताची एक महत्त्वाची बातमी. झोटिंग समितीचा अहवाल सरकारला मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहारासंदर्भातला तपास करण्यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल सरकारला मिळत नाहीये अशी माहिती सध्या मिळते आहे. हा अहवाल गहाळ झालाय का यामागे काय आणखीन पाणी मुरतंय या सगळ्याचा तपशील आपण जाणून घेणार आहोत. पण सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात जेव्हा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती याच झोटिंग समितीचा अहवाल सरकारला मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, काय अधिक माहिती मिळतेय? समितीचा अहवाल असा गहाळ होऊ शकतो? राज्य सरकार आणि त्यांचा मोंगळ कारभार ज्या पद्धतीचा आहे याचंच हे उदाहरण आहे. कारण की खडसे यांचा MIDC प्रकरणातला विषय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता. राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये याची चर्चा झाली होती. कारण की विद्यमान पदावर असताना, महसूल मंत्री पदावर असताना MIDCच्या लँड घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर ACBची इन्क्वायरी करण्यात आली. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने स्वतः विधान भवन विधिमंडळामध्ये ज्यावेळेस तत्कालीन विरोधक जे होते काँग्रेस, NCP त्यांनी आवाज उठवला होता आणि त्यांच्या संदर्भामध्ये मग संपूर्ण चौकशी करण्यासाठी झोटिंग कमिटी अपॉइंट करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. अर्थात या नियुक्तीनंतरचा जो रिपोर्ट आहे तो पटलावर ठेवला गेला नाही. पण चर्चा अशी होती की ACBचा रिपोर्ट क्लीन चिट दिल्यानंतर कदाचित त्या रिपोर्टची सुद्धा संपूर्ण वाच्यता होईल, त्याच्यावर चर्चा होईल. अर्थात या संदर्भात आता जी माहिती मिळते त्यानुसार ईडीने त्यांच्या कोर्टामध्ये स्पष्ट भूमिका घेतली आहे की खडसे यांच्याकडे जमिनीचे व्यवहार झाले, जे भोसरीतल्या जमिनीचा व्यवहार झाला आहे त्याचे स्पष्ट निर्देश खडसे यांनी दिले होते. अर्थात यानंतर झोटिंग कमिटीच्या रिपोर्टच्या संदर्भात सुद्धा प्रशासनाला विचारलं असता आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार झोटिंग कमिटीचा रिपोर्ट राज्य सरकारला सापडत नाही असा दावा करण्यात येतोय. GADकडनं अर्थात मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला हा विषय असतो आणि त्यांच्या प्रशासनाकडनं स्पष्ट सांगितलं जातं की या संदर्भामध्ये रिपोर्ट्स उपलब्ध नाही आहे. मग हा नेमका रिपोर्ट गेला कुठे, हा रिपोर्ट कुणाच्या कार्यकाळामध्ये गहाळ केला गेला, मग आत्ता बरोबर खडसेंचा भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पक्षप्रवेश झाल्यावरच हा रिपोर्ट मिळत नाही का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर्कवितर्क सुरू होत आहेत की यामागचं पुढचं आता राजकारण काय आहे. खडसेंना क्लीन चिट देण्याच्या हेतूने त्यांच्या अडचणी वाढू नयेत यासाठी हा रिपोर्ट गहाळ झाला आहे का, असे प्रश्न वेगवेगळे विचारले जात आहेत. पण एखाद्या प्रशासनाकडे राज्य सरकारच्या मुख्यालयात सागर, एवढा मोठा राज्य सरकार म्हणजे एवढा मोठा राज्याचा गाडा हाकणारा हे सरकार आहे आणि ज्याच्यामध्ये इतक्या महत्त्वाच्या संदर्भातली फाईल मिळत नाही, फाईल गहाळ होते, ज्या अपेक्षेनं खरं राज्य सरकारकडे बघितलं जातं, ज्या गोष्टींचा खरं तर पाठपुरावा होण्याची गरज आहे, या संदर्भात काही तपशील मिळतोय का? आणि अशासाठी की हा अहवाल प्राप्त करण्यासाठी काही प्रशासन दिरंगाई झाली होती, ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? या संदर्भातले पुढचे अपडेट्स काय आहेत? राज्य सरकार आणि त्यांच्या
फाईल मिस होणं किंवा गायब होणं हे काही नवीन नाही. या आपणास माहीत असेल की ज्यावेळेस मंत्रालयात आग लागली होती त्यावेळेस देखील नगर विकास विभाग जिथे आहे तिथेच नेमकी आग कशी लागली, तिथल्या अनेक फाईली जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असणाऱ्या फाईल देखील जळाल्या होत्या अशी स्वतः सरकारच्या वतीने RTIमध्ये कबुली देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील एका प्रकरणामध्ये राज्य सरकारने सुद्धा स्पष्ट केलं होतं की या संदर्भात आमच्याकडे फाईलच उपलब्ध नाही. या आपणास माहीत आहे की वाझे प्रकरण गाजतं आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा काही चौकशीच्या संबंधित फाईल्स आहेत का असं विचारण्यात आलं असता मुंबई पोलीस आयुक्तालयांकडनं त्या फाईल उडवल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं. मग जे प्रकरण अतिशय गंभीर आहे त्या प्रकरणाची चौकशी होणार आहे दिसून येत आहे. चौकशी सुरू आहे काही प्रकरणांची. अशा वेळेस कशा काय फाईल गायब होतात, कशा काय अहवाल गायब होतात असे प्रश्न उपस्थित होतात. तेच केस खडसेंच्या बाबतीत सुद्धा आत्ता विचारले जाऊ शकते, कारण की खडसेंचं प्रकरण ईडीमध्ये चौकशीचं सुरू आहे. दुसरीकडे खडसेंनी पक्ष बदललेला आहे, म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये होते त्यावेळेस ती चौकशीचा रिपोर्ट आता सत्ताधारी बाक असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते आलेले आहेत आणि त्याचवेळी बरोबर ही फाईल गायब कशी काय होती असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मग खडसेंना वाचवण्यासाठी हे राज्य सरकारची धडपड आहे का? पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच द्यावी लागणार आहेत, कारण की प्रशासनाचा प्रमुख म्हणून जो भाग आहे तो राज्याचा मुख्यमंत्रीच आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये एखाद्या मोठ्या नेत्याची चौकशी जर होत असेल आणि ती संबंधित कमिटीचा आणि आत्ताच कशी काय मिळत नाही अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तर आता राजसागर तुम्ही म्हणताय तसं सरकारला आणि पर्यायानं मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना द्यावी लागणार आहेत. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आणि ज्याच्यामधून झोटिंग समितीचा अहवाल सापडत नसल्याची माहिती सध्या कळते. खडसेंच्या जमीन व्यवहारासंदर्भात खरं तर या समितीची नेमणूक करण्यात आली होती आणि याच समितीचा अहवाल सध्या मिळत नसल्याची माहिती समोर येते. या संदर्भातल्या आणखी प्रतिक्रिया देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि त्या बातमी आहे भरतीसाठीच्या परीक्षा देण्यासाठी सध्या राजस्थानमध्ये तयारी सुरू आहे आणि जर परीक्षा द्यायची असेल तर राजस्थान सरकारनं तिथे लसीकरण अनिवार्य केलं आहे आणि त्यानंतर लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येनं विद्यार्थी पोहोचतात. तिथली स्थिती सांगणारा रिपोर्ट बघूयात. ना कुठली टाळाटाळ ना उशीरही. भरतीच्या परीक्षांसाठी लस अनिवार्य, कारण लस आहे संजीवनी. घेतलीत का? राजस्थानमध्ये भरती परीक्षांसाठी जमलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी आणखी एक काम वाढलंय आणि हे काम म्हणजे लसीकरणाचं. आता ते भरती परीक्षेसाठी पात्र ठरू शकतील जेव्हा ते लस घेऊन जातील. राजस्थान सरकारनं भरती परीक्षांसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणं अनिवार्य केलंय. पहले तो हम घर आराम से थे, अब एग्जाम का डेट आ गई है. SI की 4 सितंबर की एग्जाम है, इस वजह से हमने वैक्सीन लगवा लिया. हमने वैक्सीनेशन करवाया क्योंकि एग्ज़ाम अक्टूबर में है तो एग्ज़ाम में अनिवार्य है वैक्सीन लगवाना, इस वजह से. RBI की गाइडेंस में दे रखा है कि ये वैक्सीन होना ज़रूरी है. यहाँ पहले सर हम रूम पर बैठ के पढ़ाई करते थे तो हम बाहर नहीं निकल सकते उस टाइम पर. अब एग्ज़ाम देने जाना पड़ेगा तो पहले इसलिए वैक्सीन लगवानी पड़ेगी सर. राजस्थानमध्ये येत्या काही दिवसांमध्ये बँक, SI आणि ग्रामसेवकांच्या भरतीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशातच राजस्थान सरकारनं लसीकरण अनिवार्य केल्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहोचत आहेत. उत्साह तो बहुत है और अब कंपलसरी कर दिया, एग्जाम में भी कंपलसरी कर दिया, हर शॉपकीपर्स को कंपलसरी कर दिया, तो उसको देखते हुए सभी वैक्सीन लगवाने के लिए आगे आ रहे हैं. जिले ने कुल अभी 4.5 लाख डोजेस लगा दिए हैं, फर्स्ट डोजेस, और ये काफ़ी एक अच्छा फिगर है. और जैसे हमारे पास स्टॉक आएगा डोजेस का वैसे वैसे हम कैंप्स लगा के लोगों को वैक्सीनेशन अवेलेबल कराएंगे. कोरोनाच्या या काळात लस कोणत्याही संजीवनीपेक्षा कमी नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं लसीकरणाचं महत्त्व जनसामान्यांना चांगलंच दाखवून दिलंय. दुकानदार आणि विद्यार्थ्यांसाठी लस आता अनिवार्य केल्यानं कोरोना विरोधातली भारताची लढाई आणखी मजबूत होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि लसीकरणाबद्दलची जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे. आपणही या संयुक्त मोहिमेत सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करता येऊ शकेल. बघूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे.